मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 बंगल्याचा उल्लेख केला होता. या 2 बंगल्यामधील आपण हॉल, किचन आणि बेडरूम वॉटरप्रूफिंग करून घेतले होते मित्रांनो. आता एक टेरेस बाकी होते मित्रांनो. आता हे पूर्ण आपले ब्रिक बेड झालेले आहे एक बाजूचे. आता ही दुसरी बाजू आपली बाकी आहे मित्रांनो. हे प्रॉपर इथे क्लिनिंग करून घेतलेले आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण एक उल्लेख केला होता मित्रांनो. आपल्या भिंतीचे प्लास्टर आणि स्लॅब याच्यामध्ये एक 8 ते 9 इंचापर्यंत आपले प्लास्टर ब्रेक पाहिजे मित्रांनो. आता आपल्याला दिसून येईल वीट लावल्याच्या नंतरही 4 ते 5 इंच हे आपल्याला एक डिस्टन्स दिसतो मित्रांनो. इथे आपला एक प्रॉपर चंपर येणार मित्रांनो, जेणेकरून भिंतीला लागून येणारे पाणी स्लॅब लेवलपर्यंत जाणार नाही. एक महत्त्वाचा एक पॉईंट दाखवतो मित्रांनो. टेरेसवर जर असे कॉलम असेल, बार असेल तर मित्रांनो कट करून त्याला प्रॉपर फिलअप करायला पाहिजे. आता आपण कट करून घेतलेले आहे मित्रांनो. नंतर याला प्लास्टर करून केमिकल प्रोसेस करायचे मित्रांनो. याच्या थ्रू पाणी जाण्याची शक्यता असते. धन्यवाद मित्रांनो.